नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण। तर आज नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे रविवार। आता रविवार आहे, त्याचबरोबर भागवत एकादश आहे आणि त्याचबरोबर तुळशी विवाह सुद्धा आहे। तर संध्याकाळचे जवळजवळ 4, 4:30, 5 वाजत आले होते। मग आम्ही सर्वजण रेडी झालो। म्हटलं चला आज विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला जाऊन येऊया। आमच्या सोसायटीमध्ये स्वामीचं मंदिर किंवा स्वामीचा जो फोटो आहे आत्ता जस्ट बसवलेला आहे, तो कसा वाटला मला कमेंट करून सांगा। त्यानंतर आम्ही रेडी झालो। मी शौर्यचे पप्पा आणि श्रीजा, हम दो हमारे दो, अशी आमची छोटीशी फॅमिली आहे बरं का। तर मग आम्ही म्हटलं चला आपण 4 व्हीलरवरून जाऊया आणि 4 व्हीलरवरून आम्ही निघालो। आणि पावसाचं काय सुरूच होता, तर संडे आहे म्हटल्यावर पाऊस तर येणारच आणि पावसाळा हा हिवाळ्यामध्ये यायला लागला आहे। आता पाऊस निसर्गच इतकं बिघडून चाललेलं आहे, माणसांनी केलेल्या प्रदूषणामुळे बिघडलं आहे की का त्याचं रूप बदललं आहे, काय सांगायला काय म्हणजे विचार करण्यासारखं आहे। तर असो, तर आम्ही निघालो मग 2 व्हीलरवरून आणि ट्रॉफिक इतकं होतं की ट्रॉफिकला पार करता नाकेनऊ। आता मुंबई म्हटल्यानंतर ट्रॉफिक हे असणारच, कारण मुंबईचं ट्रॉफिक म्हणजे मुंबईचा आत्मा आहे तो। त्यानंतर मग आम्ही ट्रॉफिक पार करून आलो आणि शौर्यची इतकी मजा चालली होती, कारण गाडीवर त्याला फिरायला खूप आवडतं। त्यानं सकाळपासूनच त्याच्या पप्पाच्या पाठीमागे एकच शब्द लागला होता, चला फिरायला चला फिरायला। त्यानंतर मग आम्ही एन्जॉय करत गाडीवरती बोलत मग फायनली पोचलो मंदिरामध्ये। हे मंदिर कालभैरवाचं मंदिर आहे, मात्र इथे तुम्हाला गणपती, विठ्ठल रुक्मिणी आणि त्याचबरोबर कालभैरव आणि त्याचबरोबर कृष्णा यांचं सुद्धा दर्शन भेटेल। आता कृष्णाचं दर्शन तुम्ही स्टार्टिंगला घेतलंच असेल, खूप सुरेख अशी मूर्ती आहे। त्यानंतर मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर स्टार्टिंगला आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। कुठंही जावा फर्स्ट दर्शन हे गणपती बाप्पाचं असतं, तिथून स्टार्टिंग केली। त्यानंतर शौर्य म्हणतोय मी खेळायचंच, त्याला पहिल्यांदा बोलवून घेतलं। बाबा म्हटलं सुरुवातीला दर्शन घे, त्यानंतर मग खेळ। मग पुढे बघू शकता किती सुरेख, किती मस्त अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे। ज्ञानेश्वर, नामदेव त्याचबरोबर इतर देवांचं सुद्धा दर्शन इथे भेटलं। विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं, मी सुद्धा घेतलं। देवाच्या मनापासून पाया पडलो। देवाला म्हटलं आमच्या कुटुंबाला खूप सुखी समाधानी निरोगी ठेव, अशी देवाकडे मागणी केली। आणि शौर्याच्या पप्पांनी सुद्धा दर्शन घेतलं। त्यानंतर मग आम्ही गेलो कालभैरवाचं दर्शन घ्यायला। ते तिथंच आहे, मात्र मंदिर इतकं सुरेख आहे, खूप छान आहे। तिथून काय अजिबात हलू वाटत नाही, खूप मस्त आणि एकदम मन प्रसन्न करणारं असं मंदिर आहे। त्यानंतर मग आम्ही सगळ्या काही देवांचं दर्शन घेतलो आणि त्यानंतर मग शौर्य पण खेळत होता, म्हटला खेळायचं। आता इथं तुम्ही बघू शकता ही बाळकृष्णाची मूर्ती आहे, खूपच सुरेख आहे। आणि तुळशी विवाहामुळे काय झाले माहीत आहे का, मस्त अशी पूजा अर्चा सुद्धा केलेली आहे। बाहेर भजन कीर्तन सुद्धा सुरू होतं। मग मात्र तो जो आवाज आहे तो मी म्यूट केला आहे। तर दर्शन घेऊन झालं आणि शौर्य म्हटला मम्मा मला थोडंसं खेळायचं आहे, मग त्याला पण खेळायला सोडलं। मुलं खूप छान खेळत होती, खूप मस्त असं भव्य असं मंदिर आहे, खेळायला मुलांना खूपच छान आहे त्यामध्ये। मग त्याला थोडंसं खेळायला सोडलं आणि मी श्रीजा आणि शौर्याच्या पप्पा साईडला बसलो होतो, बसायला पण खूप छान आहे। श्रीजा पण खूप एन्जॉय करत होती, कारण भजन कीर्तन सुरू होतं, सगळी काही थोडीशी मंडळी पण बसली होती साईडला। आणि शौर्यचं खेळून वगैरे झाल्यानंतर मग म्हटलं चला आता थोडंसं बाजारात पण जायचं होतं, मात्र बाजारात काही शूट करायचं मला जमलं नाही। आणि त्यानंतर मग आम्ही फायनली मंदिरातून थोडंसं बाहेर आलो। बघू शकता मंदिरमधला बाहेरचा किती छान व्ह्यू आहे। हा नवी मुंबई करंजाड्याचा व्ह्यू आहे, खूपच छान असा मस्त असा व्ह्यू आहे। इथं इंटरनॅशनल एअरपोर्ट पण झालेला आहे, तुम्हाला माहिती ऐकून असेलच किंवा तुम्ही न्यूज वगैरे पाहिली असेल, इंटरनॅशनल एअरपोर्ट न्यू मुंबई म्हणून। त्यानंतर मस्त असं एन्जॉय केलं, खूपच छान पाऊस पडून वातावरण झालं होतं आणि श्रीजा आणि आम्ही मग सगळी काही रिटर्न परत निघालो। आता तुळशी विवाह आहे म्हटल्यानंतर तुळशीचं पण दर्शन घेतलं आणि पहिल्यांदाच माझ्या आहोने माझं छोटासं क्लिप जे आहे ती कॅप्चर केलेली आहे। त्यांना व्हिडिओ बनवण्यात जास्त इंटरेस्ट नाही, मात्र मी रिक्वेस्ट केल्यामुळे त्यांनी थोडीशीच क्लिप घेतली माझी। त्यानंतर मग विमान पण चाललं होतं। आता इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हटल्यानंतर विमान आता मी व्यवस्थित तुम्हाला दाखवू शकले नाही, कारण ते खूप लांब गेलं। आणि मस्त असं लायटिंग आणि ट्रॉफिक तर बघू शकता, दिवाळी झाल्यामुळे लायटिंग अजून तर काही मुंबईची गेलेली नाही आहे।
आणि ट्रॅफिक तर इतकं होतं ना, आम्ही ज्या वेळेस बाहेर निघतो त्यावेळेस ट्रॅफिक होतंच ते होतंच. त्यानंतर मग फायनली आम्ही घरी आलो. शौर्यचे पप्पा मार्केटला गेले बाजार आणण्यासाठी आणि मग आज मी मस्त अशी पनीरची भाजी बनवली होती. मी इथं काय केलं आहे माहीत आहे का, कांदा बारीक चिरून घेतला आहे, त्यानंतर कांदा व्यवस्थित तेलात तरंगत ठेवला आहे किंवा भाजून घेतला आहे आणि पनीर बारीक कट करून ते सुद्धा तव्यावरती इथं भाजून घेतलेलं आहे. आता तुमच्यासोबत थोडक्यात माझी जी पनीरची रेसिपी आहे ती शेअर करते आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. माझ्या चॅनलवरती तुम्हाला शिलाई मशीन रिलेटेड, शिविंग मशीन रिलेटेड किंवा इतर ब्लॉगिंग रिलेटेड सगळे बरेचसेच व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला भेटतील. यूट्यूब रिलेटेड तुमचे काय क्वेश्चन्स असतील तर कमेंट करा. कोणत्याही प्रश्नावरती मी तुम्हाला बिनधास्त उत्तर देईन किंवा बिनधास्त व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. ठीक आहे, तर सगळी काही रेसिपी वगैरे मी इथं बनवून घेतली कारण पनीरची भाजी मला खूप आवडते. पनीर बनवत असतानाच मला खूप आवडतं. तर मी इथं काय केलेलं आहे माहीत आहे का, टोमॅटो, कांदा आणि याची मस्त अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि सुरुवातीला खोबरं, लसूण, अद्रक या सगळ्याची पेस्ट बनवून मी घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही गॅसवरती मी इथं पनीर एकीकडे भाजते आणि एकीकडे कढईमध्ये ग्रेव्ही तयार करते. ठीक आहे, आणि इतर कामं पण माझे सुरू आहेत. ग्रेव्ही ॲड केल्यानंतर लगेचच नमक टाकायचं कारण काय होतं, कांदा आणि टोमॅटो जो आहे तो मऊ लुसलुशीत होतो आणि ग्रेव्हीला खूप छान असं टेक्स्चर येतं. ठीक आहे, तर इथं तुम्ही बघू शकता ग्रेव्ही खूपच सुंदर म्हणजे खूपच सुवास येत आहे आणि पनीरसुद्धा लालसर होईपर्यंत इथं भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुमची काय कामे असतील तर ते सुद्धा तुम्ही आधीमध्ये करू शकता. मात्र तुम्ही काय इकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर करपून जाईल. तर परत एकदा ग्रेव्ही जी आहे ती मी हलवून घेतलेली आहे. ठीक आहे एव्हरीवन, अशा प्रकारे. तर माझ्या चॅनलवरती आत्ताच मी हा फर्स्ट ब्लॉग जो आहे तो अपलोड केलेला आहे. आय होप तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते. त्यानंतर थोडीशी हळद पण ॲड केलेली आहे आणि इथं मी मटर पनीर मसाला घातलेला आहे. इथं पनीर मसाला माझ्याकडे अवेलेबल नव्हता, मग मी मटर पनीर मसाला घातला. मात्र मटर काय ह्याच्यामध्ये ॲड केलं नाही कारण मला काय मटर अजिबातच आवडत नाही आहे. ठीक आहे, तर परत एकदा आपल्याला मसाला घालून व्यवस्थित जी ग्रेव्ही आहे ती अशा प्रकारे हे करून घ्यायची. थोडीशी ग्रेव्ही जी आहे ती साईडला घेतलेली आहे आणि थोडंसं तेल टाकून यामध्ये मी आता बेसन भाजून घेणार आहे कारण बेसनमध्ये ग्रेव्हीला खूप छान टेक्स्चर येतं. जशा प्रकारे बघू शकता तुम्ही बेसन किंवा तुम्ही इथं दहीसुद्धा ॲड करू शकता. मी इथं दही ॲड केलेली नाही आहे, इथं बेसन ॲड केले कारण दही माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. आणि त्यानंतर घरातला जो आपला चटणी असते, आता त्याला काय म्हणतात तुम्ही माहीत नाही, आम्ही तर चटणी म्हणतो, ती जी घरामध्ये आपण बनवलेली असते ती त्यामध्ये ॲड केली. त्यानंतर थोडासा गरम मसाला वगैरे ॲड केला. तुमच्याकडे आणखी काय मसाले असतील तर तुम्ही ॲड करू शकता. आणि त्यानंतर परत एकदा मसाला भाजायला व्यवस्थित मध्यम म्हणजे पूर्ण गॅस जो आहे तो कमी केला आणि परत एकदा भाजून घेतला. बघू शकता किती छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. लाल लाल असं तेल ते सुद्धा सुटलेलं आहे. ठीक आहे, पनीरची भाजी करत असताना ना मला असं फिलिंग येते की मला वाटतं की पटकन कधी एकदा रेसिपी बनते किंवा पनीरची भाजी बनते आणि मी पटकन कधी एकदा जेवायला बसते असं झालेलं असतं. तर मग राहिलेलं जो मिक्सर भांड्यामध्ये जी काही ग्रेव्ही असते त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे, जे की गरम ॲड करायचं, गार करायचं नाही. गार केला तर इतकी काही टेस्ट येत नाही. गरम केले ना खूप छान ग्रेव्ही बनते आणि गारमध्ये गरम ॲड करायचं नाही, नेहमी तुम्हाला गरम पाणीच ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर बघू शकता परत एकदा उकळायला ठेवलेलं खूपच मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता ह्यामध्ये आपल्याला जे पनीर आहे ते मी गॅस बंद केलेला आहे आणि पनीर थोडंसं गार करून घेतलं आहे. एका साईडनं लालसर भाजलेलं आहे, एका साईडनं काही इतकं नाही भाजलेलं, त्यामुळे खूपच छान पनीरची भाजी होते. खरंच इतकी सुंदर म्हणजे इतकी अप्रतिम झाली होती ना, खूपच सुंदर झाली. तव्याचं जे काही चिकटलेलं वगैरे असतं पनीरचं ते पण इथं काढून तुम्हाला काय करायचं आहे, सगळं काही त्या पनीरमध्ये ॲड करायचं आहे. ठीक आहे, तर सगळा काही स्वयंपाक रेडी झाला होता, फक्त चपात्या बाकी होत्या आणि मग पनीरची भाजी वगैरे सगळी काय बनवून झाली होती आणि मग पटपट पनीरची चपात्या बनवून मला जेवायचं होतं. कारण श्रीजा जी आहे आता जस्ट खेळत होती, परत तिचे पप्पा खेळवते तिला, मात्र ती खूपच त्रास देते. तर त्यानंतर वरून तुम्हाला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. तर असा होता आजचा माझा संडेचा दिवस. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते आणि माझं काही चुकलं वगैरे असेल तर प्लीज मला क्षमा करा. चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.